इकडे टॅन ठेवला, ती पुढे जा बोलली मी. अच्छा ओके, मी आता सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी उभं राहायचंय. आता ताई, तुमची जोडी या पहिल्या खेळातून बाद झालेली आहे. पण ताई, तुला असंच जाऊ देणार नाहीये. आणि भाविका, तुला सुद्धा असंच जाऊ देणार नाही मी. हा, जो मामाचा खजिना आहे ना, त्या खजिन्यामध्ये तुला जी वस्तू किंवा जो खेळ तुला आवडतो ना, तो तू सिलेक्ट करायचंय, निवडायचंय आणि घेऊन जायचंय. क्या बात है, ये इथे. हो हो, कसा वाटला मामाचा खजिना? चांगला. चांगला की नाही? ताली दे दे इधर. मामा कसा वाटला? चांगला. चांगला वाटलेला आहे मामा. आपल्या ह्या ज्या 5 जोड्या आहेत मायलेकरांच्या, त्या गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. चला लवकर पुढच्या खेळाकडे. हा, मला ताई तुला विचारायचंय आणि छोटीला पण विचारायचंय, पण तिला विचारलं तर ती काय बोलत नाही. म्हणजे पहिल्या खेळापासून अगदी सुरुवातीपासून ती घरी पण अशीच शांत असते. हो, आणि ती लहान असताना म्हणजे 3 दिवसाची गोष्ट आहे. ती जेव्हा जन्म झाला ना, तेव्हा 3 दिवसाची असताना ती कावे होतं, तेव्हा बाळांना काचे ठेवतात ना, तेव्हा हिला ठेवलेलं. ही खूप रडत होती. ते साफ करायला बायका आल्या, ज्या असतात ना क्लीन, त्या आल्या आणि त्यांनी सांगितलं तुम्ही बाहेर जा, बाळांना राहू द्या. ही रडते, मला आवाज येते. तेव्हा मी त्यांना सांगितलं माझं बाळ रडतं, मला आज जाऊ द्या. नाही म्हटलं, नाही जायचं, थांबा, ते तुमचं बाळ नाही आहे, ते दुसऱ्याचं रडतंय, आम्ही त्यांना बोलू. पण हीच रडत होती आणि त्याच्यानंतर ती शांत झाली नाही. मी थोड्या वेळाने आत गेले तर ही खूप शांत झाली. तेव्हा मग हिच्या पप्पांना येऊन सांगितलं की आपलं बाळ बोलतच नाही, म्हणजे रडतच नाही आहे ते. त्या टायमाला आमचं ही भीती होती की ही जगती की नाही. मग त्यांनी ॲम्ब्युलन्स वगैरे केली, हिला तिथून काढलं. आम्ही कल्याणला आलो, मेट्रो हॉस्पिटलला, तेव्हा तिला ॲडमिट केलं. मग डॉक्टर म्हणले ठेवा इथं, मी बघतो काय झालं. ते पटापट सगळं काढलं आणि हिला फक्त टिचकी मारली. तेव्हा ती थोडीशी रडली. मग विचारलं काय झालं, मला माहीत नाही. मग जेव्हा त्यांनी ही जी ट्रीटमेंट चालू झाली, त्या डॉक्टरांनी सांगितलं हिला झोपेचं इंजेक्शन दिलं होतं त्या सलाईनमधून. अरे बापरे. त्यापासून सॉरी, ही अशीच आहे, पण हसते बोलते, म्हणजे हिला प्रॉब्लेम नाही आहे काय, एवढंच की जास्त कोणात हे होत नाही आहे, मिक्स होत नाही आहे काय. बरं, हरकत नाही, आम्हाला कळलेलं आहे तिचं. पण तुला एक सांगू बाळा, हा काय नाही, मस्त बोलायचं, सगळ्यांशी छान गप्पा मारायच्या, बोलायच्या. हा, तुझं नाव सांग पुन्हा एकदा जोरात मोठ्याने. काय? कृष्णाली अमोलकर, तिचं नाव कृष्णाली अमोलकर. बरं, आणि तुला इथे येऊन कसं वाटतंय, छान वाटतंय की नाही? हो. हा, व्हेरी गुड. हा चालेल, हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हा त्यांच्यासाठी. आपल्या या दुसऱ्या खेळाचं नाव आहे रिंग सटॅक फुगा फटॅक. रिंग सटॅक फुगा फटॅक. या बात आहे. हा खेळाचं नाव रिंग सटॅक फटॅक. तुम्ही बघताय की तुमच्या समोर 5-5 फुगे आहेत. त्याच्यानंतर त्याच्या पुढे प्लास्टिकचे तुकडे. काय करायचे, हा 1 2 3 म्हटल्यानंतर एका वेळी 1 फुगा फोडायचे असा पायाने, टपाक. 1 फुगा फुटला की दुसरा फुगा फोडायचे पायानेच, मग तिसरा, मग चौथा, मग 5वा. असे करून 5ही फुगे फोडले की तुमच्या समोर जे प्लास्टिकचे तुकडे आहेत ते जोडायचे. ते जोडल्यानंतर अशी रिंग तयार होईल. कळलं? अशी रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाली की अशी अंगाभोवती घ्यायची आहे, अशी अंगाभोवती घ्यायची आहे, असं वळायचंय आणि धावत येऊन